आज जो नया मोंडा में जो बंद रखा गया है तो क्या मांगे व्यापारियों की? देखो, ये है महाराष्ट्र राज्य व्यापारी कृषि समिति, इनके द्वारा पूरा महाराष्ट्र बंद का आह्वान किया गया था। इसको समर्थन में औरंगाबाद मर्चेंट एसोसिएशन के हम पदाधिकारी, साथ में किराना व्यापारी जुना मोंडा, ये सारे ट्रकर्स एंड ट्रैवल्स एसोसिएशन, ये सारे समर्थन में, उनके समर्थन में हम बंद रखते हैं। जो सेस बढ़ाया था वो सेस कम करने के हिसाब से उनकी डिमांड थी। और हमारी यहाँ पे कृषि उत्पन्न बाजार समिति, जिनका यहाँ पे गैर कारोबार चालू है, उस विरोध में हम लड़ाई लड़ते आए हैं। उनके विरोध में, कृषि उत्पन्न बाजार समिति के विरोध में यहाँ बंद रखा गया है। और माननीय पणन मंत्री साहब, जिन्होंने हमारी इस बंद को दखल लेके दिनांक 8/12/2025 को नागपुर में मीटिंग का आयोजन किया है और उस समय हमें चर्चा के लिए बुलाया है। तो हम हमारी सारी जो डिमांड्स है, सारी जो मांगे हैं, जो अब तक सुनी नहीं जा रही थी, माननीय पणन मंत्री साहब के सामने ये सारी चीज़ें हम रखने वाले हैं। तो यहाँ पर कितने दुकानें आज बंद है और डिमांड क्या है आपकी? लगभग 400 से ज़्यादा दुकानें बंद है। इसमें हम एक चीज़ का ख्याल रख रहे हैं कि व्यापारी शेतकरियों को कोई असुविधा ना हो। दूसरी बात, हमारी जो डिमांड्स है वो यहाँ पे जो इनलीगल तरीके से जो बांधकाम हो रहा है, जो महानगर पालिका के और कृषि उत्पन्न बाजार समिति के संगनमत से हो रहा है, और इनलीगल को लीगल बताने के लिए सेलॉल क्रमांक 5 का जो डिमोलिशन का उन्होंने ऑर्डर लाया है, इसके खिलाफ, और साथ ही साथ बाकी के जो गैर प्रकार यहाँ शुरू है ज़मीन को बेचने के हिसाब से, तो इसके विरोध में हमने इस बंद का ऐलान किया। आपका नाम? मैं राकेश जैन, सचिव औरंगाबाद मर्चेंट एसोसिएशन। तर आज जे बंद पुकारण्यात आले पूर्ण महाराष्ट्रात, त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि काय? नाही, व्यापाऱ्याच्या काही समस्याबाबत त्यांनी राज्य सरकारला, मंत्री महोदयला, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. काही जीएसटीच्या बाबतीत आहे, काही शेतच्या बाबतीत आहे. तर त्याबाबत पणन संचालक यांनी बैठक लावलेली आहे नागपूरला. सगळे व्यापारी महाराष्ट्रातले जे त्यांचे प्रमुख असतील व्यापारी असोसिएशन, त्याबाबत नागपूरला त्यांनी बोलवलेलं आहे. त्याबाबत ते सविस्तर चर्चा करून तोडगा काढतील. आंदोलन मोर्चे चालू शकतात. कशाचे आंदोलन? मागे पण 3 दिवस बंद केलं होतं म्हणजे कशा संदर्भात? मागण्या चालूच राहते. मागण्या कुठं संपत असते? मागण्या चालू राहत असत्या. जे काही नियमाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे तरतुदी असतात, त्याप्रमाणे कामकाज चालत असतं बाजार समिती. सर, नागपूरला आपणाशी बोलवण्यात आलेले नाही, मला काही आमंत्रण नाही आहे. तसं आमच्या प्रत्येक बाजार समितीचे सचिव वगैरे यांना बोलत असतात. तो प्रशासकीय विषय आहे ना, त्यांच्या मागण्याच्या संदर्भातला. सर, एक नवीन टँकर घेतलेला आहे काल, त्याचा म्हणजे पेट्रोल पंपाला वाहतुकीसाठी अनेक टँकर, बाहेरच्या टँकरमध्ये चोऱ्या वगैरे होत असतात. ते होऊ नये. आणि हे पेट्रोल पंपाचा खूप बारकाईचा विषय असतो. 1-2-5 लिटर जरी घटमाग पुढे झाली तरी त्याचं नुकसान होत असतं. त्याच्यामुळे आपण बाजार समितीचा स्वतंत्र टँकर असो, आपल्याला 2 दिवसात टँकर लागतोच. त्याच्यामुळे बाजार समितीच भाडंही वाचेल आणि आपलं काही नुकसान असेल ते होणार नाही. सर, जेव्हापासून पेट्रोल पंप म्हणजे त्याचा फायदा आपल्या उत्पन्न समितीला होतोच ना. प्रॉफिट तर त्याचं 2 रुपये कमिशन असतं डिझेल मागं, 3 रुपये पेट्रोल पंपावर माग असतं पेट्रोल मागं. मग तिथं लागणारा खर्च प्लस जे काय प्रॉफिट आहे त्याच्यातून बाजार समितीत 2 पैसे उत्पन्न मिळत असतं. व्यापाऱ्यांची सुद्धा एक माग होती की हे फॉर्म जे आहे लिगल आहे, परमिशन भेटलेली. आपण चांगलं चालू झालं ना, हे तरी सांगा ना. ठीक आहे, माझं वैयक्तिक आहे का? त्याच्यासाठी पूर्वीचा मास्टर प्लॅन रद्द करून नव्यानं मास्टर प्लॅन मंजूर झालेले आहे. आता जुना मास्टर प्लॅन राहिला नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर काही नाही. नव्या मास्टर प्लॅन प्रमाणे आपण आता काम करतोय. ओके हो. साहब का